नमस्कार. आज आपण आर प्रोग्रामिंग कसं इन्स्टॉल करायचं, डाउनलोड कसं करायचं आणि त्याचं सेटअप कसं करायचं ते बघणार आहोत. आर प्रोग्रामिंग साधारणपणे आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जिथे आपल्याला आरचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते इन्स्टॉल करायचे, रन कराय जिथे आपल्याला आरचे प्रोग्राम जे आहे ते लिहायचे आणि तिथे आपण ते रन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला इन्स्टॉल करावं लागेल आर. जिथे आपल्याला 3.4 पॉईंट ओ ची जी व्हर्जन आहे त्याच्यावरती जे आहे ते इथं इन्स्टॉल करायचे. आणि इथे आपण बघू शकतो की आर व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आर प्रोग्रामिंग आपण करू शकतो. आणि आर ही अशी एक लँग्वेज आहे की जिथे आपण स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आणि ग्राफिक्सचे प्रोग्राम्स लिहू शकतो, जिथे आपल्याला स्टॅटिस्टिकल अनालिसिस, सायंटिफिक कम्प्युटिंग, मशीन लर्निंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन या गोष्टी करता येतील. तर एक आर एक्सटेन्शन पण आहे, त्याचे 2-3 स्टेप्स आहे जे आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं इन्स्टॉल आर फॉर युअर प्लॅटफॉर्म म्हणायचे आणि जिथं आपल्याला आरचं इथं याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक फाईल डाउनलोड होते. ती फाईल मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेली आहे आणि ती फाईल आहे ती R4.3.3 विंडोजसाठी. आता हे माझं विंडोज ॲप्लिकेशन आहे. तर ह्या स्टेप्स आहेत. जिथं पहिली ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल. त्याच्यात तुम्हाला लिनक्स, मॅक ओएस आणि विंडोज याच्यासाठी विचारलं जाईल आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार तुम्ही हे डाउनलोड करू शकतात. आणि याच्यावरती मी आता आर फॉर विंडोज हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मला इथे हे R4.3.3चं व्हर्जन आलेलं आहे, जे मी 64 बीट माझ्या ऑपरेटिंग सिस्टमला डाउनलोड करण्यासाठी ट्राय करतो. जिथं मी हे डाउनलोड केलेलं आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या याच्यात लोकल सिस्टमवरती आहे. आता आपण हे इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करूया. जिथे आपल्याला आता एक डबल क्लिक केल्यानंतर ही एक्सई फाईल आहे आणि ती इन्स्टॉल करण्यासाठी मी ही लँग्वेज आपण सिलेक्ट करतो इंग्लिश आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. आणि इथे हे सी प्रोग्राम फाईल्समध्ये R4.3.3 हे डाउनलोड होईल आणि क्लिक ऑन नेक्स्ट म्हणायचं आहे. मेन फाईल 64 बिट फाईल्स आणि मेसेज ट्रान्सलेशन्स या गोष्टी ज्या काय आहे त्या डिफॉल्ट ज्या आहे त्या राहून द्यायच्या आहे. जवळपास 172 MBचं डिस्क स्पेस लागणार आहे. त्या हिशोबाने तुमच्या याच्यात सिस्टममध्ये तेवढी जागा असली पाहिजे. नेक्स्ट करायचं आहे आणि प्लीज स्पेसिफाय येस ऑर नो. म्हणजे कस्टमाइज जर करायचं असेल आपल्याला तर कस्टमाइजमध्ये आपल्याला शक्यतो कसं असतं ना की आपल्याला नेमकं काय करायचं काय माहीत नसते, परंतु जे जास्त एक्सपिरियन्स लोक आहेत ते कस्टमाइज करू शकतात. साधारणपणे जे डिफॉल्ट आहे ते सध्या नो वरती राहू द्या. जे डिफॉल्ट फीचर्स आहेत ते दिसतील, जेवढे गरजेचं आहे तेवढे. आता इथं एक शॉर्टकट एखाद्या स्टार्ट मेनूमध्ये वगैरे होईल, जो तुम्ही करू शकता. किंवा मग तुम्हाला जिथे वाटलं असेल की तिथे तुम्ही करू शकता त्याचा शॉर्टकट क्रिएट करायचा असेल तर किंवा डोंट क्रिएट अ स्टार्ट मेनू फोल्डर हे पण चालेल. तर डिपेंडिंग आपण चूज करा किंवा नाही करा, काही प्रॉब्लेम नाही. आता मी सध्या डोंट क्रिएट अ स्टार्ट मेनू फोल्डर असं म्हणतोय आणि क्लिक ऑन नेक्स्ट म्हणतोय. वुड लाईक त्यासाठी काय ॲडिशनल टास्क आहे ते क्रिएट डेस्कटॉप शॉर्टकट, सेव्ह व्हर्जन नंबर इन रजिस्टर हे दोन राहून द्यायचे, कारण हे आपल्याला रजिस्ट्रीमध्ये लागतात विंडोजमध्ये. असोसिएट विथ R.R डाटा फाईल्स हे आणि हे जे आहे क्विक लॉन्च वगैरे काय करत नाही. डेस्कटॉपचा शॉर्टकट ठीक आहे, राहून देतो आणि नेक्स्ट करतोय. तर साधारणपणे हे आता इन्स्टॉल होईल एक थोड्या वेळात. तर तुम्ही बघू शकता की आता हे सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. आर फॉर विंडोज 4.3 ऑन युअर सिस्टम आणि क्लिक ऑन फिनिश म्हणून. तर अशा पद्धतीने इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपल्याकडे इथे एक आर म्हणून आलेलं आहे, R4.3.3 जे माझ्या डेस्कटॉपवरती आहेत आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा एक आर कन्सोल ओपन होतोय. तर आपण इथे पण डायरेक्टली प्रोग्राम लिहू शकतो. ते कसे लिहायचे आपण ते पुढे बघणार आहोत, परंतु सध्या एवढं तुम्ही हा टर्मिनल इन्स्टॉल झालेला आहे आपला, किंवा कन्सोल आहे, कमांड प्रॉम्प्टवरती आपल्याला काय करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर इथे इन्स्टॉल लँग्वेज आर हे एक लँग्वेज सर्व्हर एक प्रोग्राम आहे, तो आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल. ते झालेली आहे. ही दुसरी जी स्टेप आहे इन्स्टॉल लँग्वेज सर्व्हर इन आर, ही आपण ट्राय करूया आता इन्स्टॉल करण्यासाठी. कॉपी करता येईल आणि आपला जो टर्मिनल ओपन झालेला आहे आर कॉन्सोल त्याच्यावरती आपण पेस्ट करण्याचा प्रयत्न करू. आता इथे मला काहीतरी निघाला आहे, पर्सनल लायब्ररी म्हणतो. येस करतोय मी. आता मला माहित नाही की हे कसं इन्स्टॉल होतं, परंतु ठीक म्हणजे इन्स्टॉल होत आहे.
mirror, एक मिरर आहे की माझ्यामध्ये ट्रॅन मिरर सिलेक्ट करावं लागतं आणि आता हे इन्स्टॉल करावं लागतं. हे डाउनलोड होऊन इन्स्टॉल होतं ते तुला समजून काय करतो ते इन्स्टॉल करायचं. आता ही आपली जी तिसरी स्टेप आहे आर एक्सटेन्शन फॉर विज्युअल स्टुडिओ ते डाउनलोड करूया. म्हणजे आता हे मायक्रोसॉफ्टचे विज्युअल स्टुडिओमध्ये हे अवेलेबल आहे. तर याला विज्युअल स्टुडिओ रिक्वायर्ड याच्यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल म्हणते आणि इथे आल्यानंतर म्हणजे आपलं विज्युअल स्टुडिओ ओपन पाहिजे आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती आता ह्या ज्या गोष्टी आहेत इथे सर्व दिसतंय की काय काय करायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि हे इन्स्टॉल होतंय आता एकदम लगेच इन्स्टॉल झालेलं आहे. त्याला काही जास्त वेळ लागलेला नाही आणि आता आपलं हे इन्स्टॉल झालेलं आहे. तर तर आता आपण पहिली फाईल क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. न्यू फाईल म्हणायचं आणि इथं आपल्याला डॉक्युमेंट घ्यायचं सिलेक्ट करायचं. एक प्रोग्राम सिंपल प्रोग्रामिंग घ्यायचं. तिथे मला फक्त दोन स्ट्रिंग्स आहेत आणि त्या कंबाईन करायच्या किंवा कॉम्प्युटर करायचे आणि त्याचा ते स्ट्रिंग रिझल्ट करायचा. तर त्यासाठी एक पेज म्हणून फंक्शन आहे म्हणजे ते फंक्शन कसे असतात ते प्रोग्राम करायचे ते आपण नंतर बघणार आहोत. परंतु तिथं एक प्रोग्राम रन कसं करायचं किंवा होतो कसं ते दाखवण्यासाठी मी हा एक सिंपल प्रोग्राम घेतलेला आहे. आणि याला मी आता सेव्ह करतोय आणि सेव्ह कारण आपल्याला डॉट आर म्हणून सेव्ह करावं लागेल त्याच्यात आपल्याला आणि याला मी कॉन्टॅक्ट स्ट्रिंग म्हणून एक नाव देतोय आणि डॉट आर हे एक्सटेन्शन असेल आणि याला फक्त रन करायचं असेल एक कंट्रोल ऑप्शन आहे का म्हणजे स्टार्ट डेबगिंग विदाउट डेबगिंग वगैरे परंतु हे काय करायची गरज नाही लगेच आपल्याला आपल्याला जर कंट्रोल आणि बटन प्रेस केले तर आपल्याला टर्मिनलमध्ये हे हे प्रोग्रामचा आहे तो लगेच रन होईल त्याच्यावर इथं म्हणजे इथं काय आहे ना आला प्रोग्रामिंग हा रिझल्ट आलेला कसं झालेलं आहे आला आणि प्रोग्राम हे दोन जे शब्द आहेत ते कॉन्फिडंट झालेले आहेत या पेज फंक्शन तर अशा तऱ्हेने आपण प्रोग्राम लिहू शकतो आणि पुढे आपण प्रोग्राम कसे याची बेसिक असणार ते शिकणार आहोत. आज आजकालच्या तुमच्या सिस्टममध्ये हा सेटअप करून घ्या जेणेकरून आपल्याला प्रोग्राम करायला सोपे जाईल.